अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड। शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष तर निवडीनंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। अकोल्यात भाजप एमआयएमची युती वेगळ्या रूपात आली समोर। भाजपच्या जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाठिंब्यावर ते झाले स्वीकृत नगरसेवक। राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी कोर्टानं दिले निर्देश। मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर। मुंबईत मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी करणार आवाहन। मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चाची मोठी भूमिका समोर। नवी मुंबईत भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्तीचा उल्लेख। मनपा शाळेमध्ये हिंदी सक्ती करण्याचं भाजपचं वचन। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपवर टीका। आणि डोंबिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप। तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्येच जुंपली। महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमने सामने आलेले भाजप विरुद्ध अजित पवार यांचा संघर्ष अधिक तीव्र झालाय। त्यातच पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुन्हेगारांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले, तर दुसरीकडे दादांचा किल्ला लढवण्यासाठी सुप्रिया सुळे सरसावल्यात। पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे। असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे। म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं। शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा, आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे। माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी। मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये। पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे। आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे। त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे। तर पुण्याच्या मेट्रोमधून महिलांना मोफत प्रवासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला। अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे, तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो। ते असं म्हणाले, हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणार होते, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल, काही कदाचित असूही शकतो। आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे। आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत। सरसकट कर्जमाफी
ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना. त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही. एकीकडे पुण्यातील मोफत प्रवासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये सामना रंगलाय. प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून गुरु शिष्य म्हणून ओळखली जाणारी अजित पवार आणि महेश लांडगेंची जोडी एकमेकांवर शरसंधान साधत आहे. विशेष म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलं, तर यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कलही केली. अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनीही तितक्याच द्वेषानं पलटवार केला. दादाचा वाद आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू, त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. त्यांनी ते मोठे महाराष्ट्राचे दादा आहेत, ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की. आणि याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शेरो शायरीतून जुगलबंदी रंगली. आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे. मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे. आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा. अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका. दरम्यान महायुतीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये अनेक बॅनर आणि नेत्यांचे फोटो लावण्यात आलेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकात रस्त्यावर होणार असल्यानं ठाकरी तोफ शिंदेंवर धडाडणार हे नक्की. मुंबई महापालिकेची प्रचार सभा होती खरी, पण या सभेमध्ये राज ठाकरेंच्या टार्गेटवर ना भाजप होती ना शिवसेना. राज ठाकरेंचं टार्गेटवर होतं ते म्हणजे उद्योगपती गौतम अदानी. रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी थेट अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. त्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते.
आता 2024-25ला गौतम अदानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. काँग्रेसचे चिमणबाई, मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं. हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का? महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिलं गेलं. हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत? महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या, हे यांना चांगलं. आणि म्हणून ही बनवाबनवी आहे. आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात. सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि उद्योगपतींच्या सोबत ज्यांचे मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची. याला दुतोंडी गांडोळासारखं वागणं म्हणायचं का काय म्हणायचं?